या खबराला घेऊन मुद्दा होता. सपकाळ यांनी जे सीएम यांना क्रूर म्हणून बोललेलं होतं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांनी माफी मागितली पाहिजे असे विधान जे तिथे करण्यात आलं. काय म्हणतो त्याचे? मला तर एक समजत नाही की गँगवॉर कुठपर्यंत पोहोचलेला आहे शिंदेमधला आणि देवेंद्र फडणवीसांमधला. सपकाळ साहेबांनी तुलना केली त्यांच्या औरंगजेबाच्या शासनाची आणि देवेंद्र फडणवीसांच्या शासनाची कारकिर्दीची तुलना केली आणि हे म्हणतात आहे की देवेंद्र फडणवीसांना औरंगजेब म्हटलं. बीजेपीचे लोक त्यांचे सहकारीच त्यांना औरंगजेब म्हणतात आहे. आता ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की तुमचे डोळे काढले का, तुमची जीभ काढली का, म्हणजे पुन्हा औरंगजेब देवेंद्र फडणवीसच असंच झालं ना ते. दुसरी गोष्ट असं म्हणत असताना त्यांनी आपल्या लोकांना चेतावणी दिलेली आहे, धमकी आहे ही सपकाळांना की तुमचे जीभ काढू, तुमची चामडी सोलू, तुमचे डोळे काढू, अशी चेतावणी देतात का आपल्या कार्यकर्त्यांना? स्पष्टपणे समोर दिसत आहे. हे एकनाथ शिंदे ज्यावेळेस प्रशांत कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढे अपशब्द वापरले, इतकं वाईट आणि घाणेरडं खालच्या स्तरावर बोलले, त्यांचा निषेध नाही केला. राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले, खोटा बोलले, त्याच्यावर त्यांना काही बोलावं असं वाटलं नाही, त्याचा निषेध नाही केला, त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका नाही ठेवला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्या आपट्याला पटकन बेल मिळाली, त्याच्यावर निषेधाचा सूर नाही, त्याच्यावर तेथे कोणावर देशद्रोहाचा आरोप नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिटवण्याचा पद्धतशीर कार्यक्रम सुरू आहे असा आमचा आरोप आहे. आणि ज्या पद्धतीने प्रदीप पुरोहित नावाचे जे यांचे खासदार आहे ते सांगतात की मोदी शिवाजी महाराज होते त्या जन्मात. मी काय म्हणतो लक्षात घ्या, मोदी शिवाजी महाराज होते म्हणजे मोदींचा अवतार होते का? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वोच्च अपमान आहे. त्यांच्यावर तर इमिजिएट देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्याच्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी, अमित शहा कोणीच काही बोलत नाही. म्हणजे यांना मान्य आहे का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे स्टेटमेंट यांच्या लोकांनी केले? प्रशांत कोरटकर देवेंद्र फडणवीसच्या जवळचा आहे, कोणाला माहित नाही असं वाटतं का? सगळ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांसोबत त्याचे संबंध आहे, महाराष्ट्राला माहित नाही का? राहुल सोलापूरकर कोण आहे हे माहित नाही का? हे षडयंत्र आहे आणि हे लोक चांगल्या पद्धतीने जाणून आहे. तुम्ही काही धमक्या बिमक्या देऊ नका. आम्ही गांधीवादी लोक आहोत, आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही, तुम्हाला घाबरण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल नागपूरमध्ये जे घडलं त्याला घेऊन सुद्धा विधान करण्यात आला की एक प्रॉपर ग्रुप किंवा एक समुदाय होता ज्यांचे 100 गाड्या तिथे रोज पार्क व्हायचे, मात्र काल ते गाड्या तिथे पार्क न करता आला. म्हणजे हे पूर्ण नियोजन होतं, पूर्ण प्री प्लॅन होता, एका समाजाला टार्गेट करलं जात आहे. कसं बघतो या विधानाला? हे सगळं यांना आता माहिती झालं, पहिले झोपले होते काय? एक स्टोरी अशी पण येते आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले, तिथून परत चिटणवीस पार्ककडे गेले, तिथे 2 दर्गा आहे, त्यातली चादर काढली आणि ती चादर जाळलेली आहे, ज्याच्यावर त्यांचं पवित्र कुराणातलं मधलं काही लिहिलेलं असतं. एक स्टोरी ही पण आहे, त्याची सत्यासत्यता काढावी. मग त्याच्यानंतर गप्प बसले का? हे त्याच्यानंतर दोन्ही समुदायाच्या लोकांना बोलवून त्यांच्याशी समजूत घालण्याचा प्रयत्न झाला का? त्याच्यानंतर इमिजिएट बंदोबस्त झाला का? हाकेच्या अंतरावर कोतवाली पोलीस स्टेशन आहे, हाकेच्या अंतरावर गणेशपेठ पोलीस स्टेशन आहे, हाकेच्या अंतरावर नितीन गडकरींचं घर आहे, का नाही झालं? म्हणजे हा दंगा झाल्यानंतर शांततेचा अपील करत असताना एक विशिष्ट समुदाय, म्हणजे तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करतात, म्हणजे तुम्ही पुन्हा हिंदू मुस्लिम आणतात आहे. म्हणजे कैलाश नागरेची जी आत्महत्या झाली आहे, कृषी पुरस्कार ज्याला मिळाला, पाणी मिळत नाही, वीज नाही मिळत म्हणून, हे प्रकरण दाबायचं आहे का? सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, कांद्याला भाव मिळत नाही, बेरोजगार फिरून राहिले, मोठ्या प्रमाणावर पेपर लीक होतात, काय काय नाही. महाराष्ट्रात किती प्रॉब्लेम आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न दाबून टाकण्यासाठी अशा पद्धतीचे षडयंत्र, अशा पद्धतीच्या औरंगजेब कबरीतून खोदून काढणे हा धंदा लावलाय का महाराष्ट्रामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे असं काही कोणी सहन करणार नाही. सर, शेवटचा की ज्या विषयाला घेऊन महाराष्ट्रात पेटलेले दिसत आहेत, काही पार्टीज आहेत जे विरोध करतात की औरंगजेबाचं कब्र तिथे ठेवू नका, काढून टाका, याला घेऊन आपल्या पार्टीचा स्टँड काय असेल? नाही, एक गोष्ट तर स्पष्ट आहे, तुम्ही जर रावण काढला तर रामाचा इतिहास पूर्ण होईल का? हिटलर, मुसोलिनी काढले तर दुसरं महायुद्ध समजेल का?
त्या लोकांनी आजही कॉन्सन्ट्रेशन कॅम्प तिथे त्या लोकांच्या वस्तू जपून ठेवल्या. माहीत झालं पाहिजे कशा पद्धतीने जगाची वाट लावली ते दुसरा माहीत झालं होतं. तसंच त्यांचं असं म्हणणं आहे की औरंगजेबांना तुम्ही संपवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपोआपच गायब होतो. कसं दाखवणार असं त्यांचं म्हणणं आहे. आता यांना कबर काढायची आहे म्हणतात हे. ASI कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? केंद्र सरकारच्या. महाराष्ट्रात कोणाची सरकार आहे? भाजपची. केंद्रात कोणाची सरकार आहे? भाजपची. नोटांक्या कशाला करता म्हणून? नोटांक्या कशाला करतात? तुम्हाला हिंदू मुस्लिम वाद पाहिजे नाही आणि कोणाला दंगलीचा फायदा होतो हे या देशातल्या लोकांना माहित आहे. सगळ्यांना माहित आहे दंगलीचा फायदा कोणाला होतो. हिंदीमध्ये घेऊ. हे 3 प्रश्न मत ले तुम्हें बिंदास बोलता मैं नहीं डरता इनसे. भी नहीं लूंगा. क्यों? सर, आज हमने देखा कि नागपुर में जिस तरह से कल पथराव हुए, दंगा हुआ, उसको लेकर के आज मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री दोनों ने हाउस में बयान देते हुए टारगेट किया कि इसे एक समुदाय की तरफ से जो है अंजाम दिया गया है, प्री प्लान्ड है, ऐसा उन्हें शुरुआती दौर में दिखाई दे रहा है. साथ ही सतपाल ने जिस तरह से बयान दिया था कि क्रूर औरंगजेब की तरह ही काम जो है देवेंद्र फडणवीस सरकार कर रही है, वो इस चीज को लेकर के माफी मांगे, अन्यथा उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी. खास करके शिंदे जी ने कड़े भाषाओं में, शब्दों में उसका विरोध प्रदर्शन किया है और कहा है कि जरूर माफी मांगे, अन्यथा उनके खिलाफ कोई कठोर कार्रवाई की जाएगी. अगर ये षड्यंत्र था, अगर ये प्री प्लान था, तो मुख्यमंत्री जो गृह मंत्री भी है जिनका खुद का नागपुर शहर है, सोए थे? एजेंसी सोई थी? ये तो अपनी असफलता अपने आप खुद एक्सेप्ट कर रहे. तो पहले तो इस्तीफा देवेंद्र फडणवीस जी ने देना चाहिए. अब मांग करते हैं देवेंद्र फडणवीस जी कि आपके यहां ना बच्चियां स्कूल की सेफ है, ना महिलाएं सेफ है, रास्तों में गोलियां चल रही है. भीड़ में जो क्या हुआ हमने देखा है. और नागपुर में अपने आपके शहर में आपके इंटेलिजेंस फेल्यूर दिखता है, तो आपको तो सत्ता में रहने का अधिकार नहीं. पहले आप इस्तीफा दीजिए. रही बात हर्षवर्धन सपकाल जी ने जो कहा, उन्होंने कहा कि जिस तरह की क्रूर शासन औरंगजेब के जमाने में था, आज भी इनके जमाने में देखिए देवेंद्र फडणवीस जी के रास्ते पे गोली चल रही है, पुलिस स्टेशन में गोलियां चल रही है, भीड़ में किस तरह के मर्डर हुए, कौन लोग इसमें इन्वॉल्व है, सब देखा ना. संतोष देशमुख की हत्या किस तरह से हुई हम देखा है ना हमने. तो शासन की तुलना हुई है. अब बीजेपी में जो गैंग वॉर चल रहा है एकनाथराव शिंदे और देवेंद्र फडणवीस में, इस गैंग वॉर का नतीजा अगर एकनाथराव शिंदे उठा रहे होंगे कि किसी तरह से देवेंद्र फडणवीस को औरंगजेब बताया जाए, उनके बीजेपी के ही लोग अगर ये कहते होंगे, तो उसमें कांग्रेस का क्या दोष है? मैंने तो कभी देखा नहीं देवेंद्र फडणवीस जी को या एकनाथराव शिंदे जी को कि उन्होंने राहुल सोलापुरकर, प्रशांत कोरटकर, जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कितने अपशब्द इस्तेमाल किए, कितने गलत और कितने नीच हरकत उन्होंने की है, उनका निषेध करते हुए तो मैंने एकनाथराव शिंदे को देखा नहीं. मालवान का पुतला गिरा तो उसकी तो शर्म नहीं आई, अब तक तो माफी नहीं मांगी है. देवेंद्र फडणवीस जी ने भी अब तक माफी नहीं मांगी है. किसे बता रहे हैं लोग? क्या छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास खत्म करना चाहते हैं लोग? ये ऐसा हम होने नहीं देंगे. समझती है महाराष्ट्र की और देश की जनता कि इसके पीछे का षड्यंत्र क्या है. नागपुर अमन पसंद शहर है. मैं नागपुर में पला बड़ा हुआ हूं. मेरा नागपुर मेरा शहर है. जिस महल में हुआ वहां मेरा बचपन मैंने बिताया है. मेरा नैनीहाल वहां पर है. मैंने आज तक किसी भी तरह का दंगा, किसी भी तरह का फसाद, किसी भी तरह हिंदू मुसलमान में नफरत आज तक देखी नहीं. प्रभु रामचंद्र का रामनवमी में जब रथ निकलता है पोद्दारेश्वर राम मंदिर में, वही मोमिनपुरा है. वहां मुस्लिम भाई आते हैं, हिंदू भाई मुस्लिम भाई दोनों मिलकर रथ खींचते हैं. संत ताजुद्दीन बाबा की, सूफी संत की वो नगरी है. वहां पर उनके उरूस में संदल निकलते हैं. बड़ा ताजबाग से मुस्लिम लोग आते हैं, छोटा ताजबाग में वहां हिंदू लोग होते हैं. हिंदू मुस्लिम दोनों अर्चना करते हैं संत ताजुद्दीन बाबा की. तो ये शहर अमन पसंद शहर, भाईचारे वाला शहर है. इसको सांप्रदायिक दंगलों में कन्वर्ट करने की कोशिश षड्यंत्र कौन कर रहा है, ये पुलिस ने निकाल के जनता के सामने रखना चाहिए. वो उनका काम है. और सबको पता है जब दंगा फसाद होता है सांप्रदायिक तो किसको फायदा होता है, सबको पता है. साथ ही डीसीएम और सीएम ने अपने बयान, खासतौर के सीएम ने अपने बयान में ये कहा कि एक ट्रॉली से ज्यादा पत्थर पाए गए, अचानक से आएंगे नहीं.
यानी उन्होंने इशारा दिया कि ये प्री प्लान था कि हमला करना ही है। साथ ही डीसीएम ने बयान ये दिया कि एक समुदाय की 100 से ज्यादा गाड़ियां हर रोज वहां पार्क होती थी, लेकिन कल ऐसा कोई पार्किंग भी वहां देखने नहीं मिला। देखिए, ये संविधान की शपथ लेकर सत्ता में आते हैं, किसी भी तरह का भेदभाव नहीं रखेंगे। कसम आपने पर देखी होगी ना, सबने देखनी चाहिए। किसी भी तरह का भेदभाव, माया ये न रखते हुए सबको एक नजर से देखना चाहिए। ये शपथ लिए हुए लोग एक विशिष्ट समुदाय ऐसी बात करते हैं। जो गुनहगार होगा उसको सजा दो, जिसने दंगा किया होगा, जिसने अशांति फैलाई होगी, जिसने वायलेंस किया होगा, उसको जरूर सजा दो। लेकिन कहते हुए भी मुख्यमंत्री, जो गृह मंत्री है, उप मुख्यमंत्री, ये लोग अगर समुदायों के बीच में विभाजन, मानसिक विभाजन धर्म के नाम पर करने की कोशिश करते तो उसका धिक्कार है, उसका हम पहले निषेध करते हैं। हर्षवर्धन सपकाल जी के बारे में कहते उन्होंने क्या कहा? क्या आपकी आंखें निकाले? क्या आपकी जेब निकाली? क्या आपकी चमड़ी निकाली? उकसा रहे क्या लोगों को? सपकाल जी के साथ ऐसा करने के लिए धमकी दे रहे क्या? हम गांधीवादी लोग हैं, अंग्रेजों से नहीं डरे, ये काले अंग्रेजों से भी नहीं डरेंगे। आखिरी सवाल, सबसे बड़ा मुद्दा इन दिनों महाराष्ट्र में चल रहा है कि औरंगजेब के कब्र को जो है हटाया जाए। बीएचपी हो, बजरंग दल हो, कई ऐसे पार्टी संस्थाएं हैं जो सड़कों पर उतर रहे हैं। अपनी पार्टी का स्टैंड आप किस तरफ से देखते हैं? देखिए, इसके पहले अफजल खान के कब्र के बारे में इन्होंने ऐसा ही किया था, अभी औरंगजेब के कब्र के बारे में ऐसा ही कर रहे हैं। वो तो 318 साल से यहाँ पर है। कई मराठा शासक हुए, कई शासन आए, 1925 से आरएसएस भी है। ये जवाब नहीं दे पा रहे। जिस तरह से शेयर मार्केट में लूट मची है, 92 लाख करोड़ 5 साल में चले गए। ये बता नहीं पा रहे किसानों की इतनी आत्महत्या क्यों हो रही है। ये किसानों के फसल को दाम नहीं दे पा रहे, ये पेपर लीक को नहीं रोक पा रहे, ये बेरोजगारी दूर नहीं कर पा रहे। 100 करोड़ लोग जो है वो 100 रुपए के से भी कम रोज की आमदनी पे जिंदा रह पा रहे। हमारा तो कहना वही है कि ये औरंगजेब के कब्र की तरफ ले जाएंगे, आप अपने खाली जेब की तरफ ध्यान रखिए। ऐसा है इनका कंट्रोल, इन्हीं का। महाराष्ट्र में शासन बीजेपी का, केंद्र में शासन बीजेपी का, और दोष किसे दे रहे? अपनी असफलता है हर जगह। तो दंगल कौन करता है और दंगा फसाद का फायदा किसे होता है, सबको पता है। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।